हा मालका नाही ना, एक तर मला पैसे दिलेत ना, आईच्या दवाखान्यासाठी पैसे पाठवायचे. ते पैसे आहे ना व्यवस्थित ठेवलं पाहिजे. पण त्याच्या अगोदर आहे ना हे साफसफाई करून घेतली पाहिजे. खिशात ठेवतो ना. ते ही साफसफाई नाही जर दिसली, ती मालकीनं आली इकडं बघितलं असंच पडलंय गबाळागत, तर खुशाला मग नागिनीसारखी फणा काढून लगेच बोंबला सुटल. आपण आहे ना पहिला आपलं मस्तपैकी साफसफाई करून घेऊ. मोबाईल पण आहे ना मालकाने इथंच ठेवला. सांगितलं होतं बाबा मोबाईल बिबाईल आहे ना तिकडे व्यवस्थित ठेवा. काय झाले आपल्याला काय करायचं, जिथं पडलं तिथं ठेवून दे. पुसून तर घेऊ आपण मस्तपैकी. जसं जीवात जीव घुटमुळ तसं प्रीतीचं वाटतंय बळ. तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ, गण बघून दुश्मन जळ. वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. चल गहरानी गाऊया गाणी, फिरूया पाखरा संग. रामाच्या पाऱ्यात गार गार वाऱ्यात अंगाला भिडू दे अंग. जेव्हा तुझं न माझं जुळ, पाणी बाता बाता गळ. तुझं न माझं जुळ, पाणी बाता बाता गळ. जेव्हा तुझं न माझं जुळ, पाणी बाता बाता गळ. ढिंगी 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 पाणी बाता बाता गळ. काय म्हणत होता रे तू? कुठं काय ते पाण्याचं काय म्हणतात वादा वादा गळ? ही काय वरची टाकी आपली भरली होती ना, हा तेव्हा ती पाणी बाता बाता गळत होतं नाही. कुठं? ती वरची आपली टाकी भरली ना, हा तेव्हा ती गच्चीवर पाणी बाता बाता गळत होतं. हा का? हा म्हणजे ते म्हणत होता का तू? हा तुम्हाला काय वाटलं? मी म्हणले कुठून पाणी वादा वादा गळत होतं, गंजा काय असं म्हणून राहिला? आता जिथं गळायचं तिथं गळत नाही, त्याला काय करायचं? हा काय म्हणला? हे पाणी जिथं गळायला पाहिजे तिथं गळत नाही ना पाणी. ते आपलं त्या कोपऱ्याला गळायला पाहिजे होतं. तिकडचा स्लॅब तर कमजोर झालाय ना, हा हा मग तिकडं पाणी पाहिजे होतं खरं. हा तिकडे जाऊ दे, ते पडायलाच झाले. हा. ते इकडेच पाणी टाकी उपाळली का पाणी पडत. हा मग ती झालं ना. बरं ते जाऊ दे. हा. तुला लय बारा पंचायती काय? म्हणजे तू काय नाही म्हणत बसले का साफसफाई झाली का मी सगळी? साफसफाई केली ना मी आता. केली ना? मग हे काय पुसून घेतलं बघ. आहे का काय टाकाय का आहे का? हा नाही तसं कामाला तुलाही चांगलं आहे बाबा. हा मग हा. आणि मी काय म्हणत होते, हा. ते मला एक डोकं दुखू राहिलं बाबा. थोडस मला आहे ना कॉफी वगैरे काहीतरी बनवून दे. तुम्ही कॉफी नका पिऊ. मग डोकं दुखलं ना कॉफीनं जास्त डोकं दुखतं. हा तुम्हाला कोरा चहा देऊ का आणून थोडा? असं म्हणतो का? हा कोरा चहा पिऊ का मग? हा कोरा चहा प्या. थांबल का त्यांनी डोकं? लगेच राहील. हा का? हा बाया तू तर भलता हुशार आहे रे. मग गंग्या हा एवढा कुठून शिकला तू? ते मालक मला म्हणतात ना, हा का? डोकं दुखलं की चहा कोरा प्यायचा. मालक मला सांगतात. म्हणजे माझं डोकं दुखलं ना, हा मग मालकाने सांगितलं होतं मला, हा. तू कोरा चहा पी, डोकं दुखायचं राहतं. म्हणजे मालकाने तुला हे का सांगितलं? मला तर कधी माझी नीट बोलत नाही बाई. मी जर म्हणलं मला थोडे पैसे दे तर लगेच तोंड फिरून निघून जातं. मला नाही म्हणत आता तुला काय नुसतं साड्या घ्यायला पैसे देऊ का? हा मग तुला एवढं का सांगितलं? चहाचं तेल पार सगळं. कालच सांगितलं. काल माझं डोकं दुखत होतं ना, हा तेव्हा मला म्हटले अरे गांजा हा कोरा चहा बनव हा आणि पी. म्हणला बरं वाटेल तुला. हा का? आणि मग मी चहा पियाला माझं डोकंच राहिलं. हा का? हा आणि काय रे गंग्या, हा तुला एक विचारू का? काय? ते मालक आणि तू काल लय फुसूर 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 दोघं जण काहीतरी बोलत होते. आणि मला तर काय माहिती एवढं ऐकायला आलं नाही. पण तुला एक सांगू का गंग्या, काय माहिती? मालकाने तो हातात काहीतरी दिलं ना, ते मी बरोबर पाहिलं बाबा. पण काय दिलं नेमकं तेच मला कळालं नाही. नेमकं पाहिलं का? हा ते ना माझी आई आजारी होती. हा मग तिला दवाखान्याला पैसे पाहिजे होते. हा का? ते मालकाने पैसे दिले मला. हा का? हा म्हणजे मालक पैसे देत होता का तुला ते? हा किती पैसे दिले? 50,000. बया म्हणजे 50,000 दिले का तुला? हा ठीक आहे. तुमच्या बसा कशाला खोटं बोलू. हे बघा पैसे आता खिशातच आहेत. अजून खिशात आहेत. हे बघा कुठं गेलं. हा हाय. म्हणजे 2 बंडल दिले का तुला? हा एक 30,000चं आणि एक 20,000चा बंडल. हा का? हा मग एवढे पैसे तुला लागत आहे का? मग ती दवाखान्यात आईला पाठवायचे आहेत ना.
हा का हा. थोडे मला देतो का त्याच्यातून? काय म्हणल्या तुम्ही? थोडे मला गरज होती पैशांची, मालक मला पैसे देत नाही ना. छे 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 नाही नाही बरं का, ती मला आहे ना पैशाची गरज होती म्हणून मालकाने दिलं आईला दवाखान्यासाठी. हा का? मालक म्हणले त्यातले 100 रुपये पण तू खर्चू नको. हा हा ती पहिले पैसे आईला ते पाठवून. हा का? हा ते आहे ना फक्त आईसाठीच पैसे दिलेत, नाही तर मालक मला पैसे देत नाही. म्हणजे तुझ्या आईसाठी दिले हा 50,000? 50,000. आणि माझी आई तिकडं 50 टाइम आजारी झाली तरी मला कधी पैसे देत नाही. तू आईसाठी लगेच पैसे काढून दिले. तुमच्या आईचं कसं आहे मालकीनबाई माहितीये का? हा? मालकीनबाई माहितीये का? हा? तुमच्या आईची परिस्थिती चांगली हा. आहे. तुमचा भाव चांगला आहे, काम करतो, धंदा करतो. त्याचं माझ्या घरची परिस्थिती नाही ना. हा. मी एकटाच इकडे कमवतो ना, आई ती एवढी घरी राहते. मग तिचं वय झालंय, म्हातारी आहे ती, आणि आता आहे ना दवाखान्यात आहे. हा का? हा ना. मग नाही देत का तू मला पैसे? नाही नाही दवाखान्यात मालकीनबाई हा. तुम्ही पैसे द्या बरं इकडे. हे आहे ना मला दवाखान्यात पैसे पाठवून देतो मी. अरे गंग्या, हा. म्हणजे आमचीच मोरी ना, आम्हालाच मुतायची चोरी. काय काय झालं काय? आणि माझ्या हातातून पैसे हिसकून घेतले लगेच. ती मालकाने दिले ना मला. मालक म्हणलं यातला रुपया तू खाऊ नको, आणि मालकाचा आहे ना लय विश्वास आहे माझ्यावर. हा का? मग तुम्हाला माहिती आहे का, हा ती तुमच्या ती चुलत बहिणीचं लग्न होतं बघा. हा 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 तेव्हा तुम्हाला लग्नाला जायचं होतं का नाही? हा हा तेव्हा मालकानं बँकेत नाही ना 5 लाख रुपये आणलं होतं. हा माझ्याकडे 8 दिवस ठेवायला माझ्याकडे होतं. एवढा विश्वास आहे मालकाचा माझ्यावर. हा का? मग म्हणजे ते 5 लाख रुपये पहिले तो अक्क दिले होते का? माझ्याकडे 8 दिवस ठेवायला दिलं होतं. हा का? हा मग भया, मी माझी ती पेटी नाही का त्या खोलीत, कपड्याची पेटी, ती मोडकी पेटी मुडकी पेटी, हा. त्याच्यात ठेवलं होतं मी 5 लाख रुपये. कुलूप लावून. हा तू बालताच हुशार आहे रे, आणि मला एवढासा म्हणला सुद्धा नाही तू. कसं म्हणेन, उद्या जर माझ्या पेटीतलं पैसे कोणी नेलं तर माझ्यावर येईल ना. म्हणजे मी नेईल का मालकी? नाही नाही, पण तुम्हाला माहिती पडलं, तुम्ही जर कोणाला उद्या बोलला, कोणाला कळालं शेजारी पाजारी, ती पेटी जर माझी गायब झाली असती तर. हा आहे की नाही? बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणून मी कोणाला सांगितलं नाही. मालकाची तो आहे लय भारी व्यवहार बाबा. मग हा मालक स्वतःच्या बायकोला काही सांगत नाही, पण तुला पहिला सांगतो, लय विश्वास ठेवा मालकाचा. मी मालकाचं आहे ना हा 5 वर्ष काम करतोय, त्याच्यामुळे ना मालकाचा लय विश्वास आहे माझ्यावर. हा हा बरोबर आहे, बरोबर आहे. असं 5 वर्षापासून राहतो ना इथं. हा असू दे, असू दे. बरं मी काय म्हणते, पैसे सांभाळून देऊ. हा पैसे ठेवतो ना. हा, देतो का मला कोरा चहा करून? मग बरं चहा देतो तुम्हाला, पहिला चहा बनवून देतो मी. जाऊ का मग मी? हा जा, मी आणतो चहा बनवून. हा हा आण आण. पैसे सांभाळ बर का? हा पैसे ठेवतो मी सांभाळून. हा गेले का छायला? तो मालक बिचारा एवढा पैसा देतो तरी तिला साड्या दागिने घ्यायला पुरत नाही. किती साड्या कपाट भरून पडलं, दागिने मारण्याचं घेऊन ठेवलं तरी साड्याच पाहिजे. हा मालकाने मला कुठं माझ्या आईला दवाखान्यासाठी पैसे नाही दिलं तर त्याच्यावर डोळा मला दे म्हणे त्यातलं. अरे मी कसं देईन पैसे? ती माझ्या आईच्या दवाखान्यासाठी पैसे दिलेत आणि मालकाचा विश्वास आहे माझ्यावर. हा मी आहे ना पहिला चहा बनवून देतो आणि पैसा आहे ना पहिलं दवाखान्यात जाऊन देऊन येतो. काय बाई हा गंगे आहे. हा खुशाल एवढे पैसे मालकाने याच्याकडे दिले. थांब आता मी ना अशा आयडिया करते ना, म्हणलं मला थोडे पैसे देतो. मला म्हणतो हा माझ्या आईच्या दवाखान्यासाठी दिले. मी बी आहे ना लय डोकेबाज आहे, मला नावाची शांती म्हणते. आणि मालक स्वतःच्या बायकोला विचारित नाही, आणि ह्या एवढ्या एवढ्या वांग्याच्या काय पुढं 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 करीतो. हा थांब आता आहे ना मी आयडियाच करते. मी आहे ना मोबाईलचा आहे ना कॅमेराच लावून ठेवते आणि याचा व्हिडिओच काढून घेते, आणि मग आहे ना मग याच्याकडे पाहते. आता काय मग तुला काय वाटलं? तुलाच लय डोकं आहे काय, आणि आम्ही काही बावळे आहे काय? हा गंग्या, ए गंग्या, जी मालकीबाई अरे काय करू राहिला तू? चाय घेऊन येते ना. हा का? हा
बाबा लवकर, लय डोकं दुखू राहिलं माझं. आलं आलं. हा बरं बरं. चहा तर गाळून घेतला, पातेलं तिकडे ठेवून दिलं. मालकीन बाईला आहे ना पहिला चहा नेऊन देतो, नाही तर आहे ना नुसती वरडत बसेल. आत्ताच्या आत्ता मला 4 आवाज दिले इथल्या इथं. चला चहा तर घेऊन जाऊ. आला ना बाबा. ही काय चहा बनवून घेऊन आला ना? हे जी मालकीन बाई. बोला आज बोला. काही तो नवीन जी चाललंय. जी जी ही चाय बनवून आणला की. हा 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 आणला का चहा? हा छान. बया गंग्या, हा. तूच फक्त आमची काळजी करू जा ना बाबा. काय ती माझं काम आहे ना मालकीन बाई चहा बनवून द्यायचा. दिला चहा बनवून. लय फर्स्ट क्लास चहा बनवला बाबा. मी ना इथं बसतो हा मालकीन बाई. नाही नाही, ए बाबा. काय हा मालकीन बाई हा मी आपलं इथं बसतो मस्त काय. मी काय म्हणते गंग्या, हा. अरे बाबा ते कसं आहे माहिती का, हा. खाली गार लागत, खाली काला बसला तू, वरती बस. नाही ना मालकीन बाई हा. ते कसं नोकरांनी खालीच बसायचं असतं. हा हा ते तुम्ही वर बसा, मी खाली वर आहे. हा का, हा. असं म्हणतो का? हा. पण नको, ऐक ना, काय? तुला कधी आम्ही नोकर समजलं का? नाही. बस बस वरती बस, ये इकडे ये. एक काम. तुमच्या शेजारी मालकीन बाई नको, मी उभं राहू का पाहिजे तर? हा उभं राहतो. अरे गंग्या, तुला बस म्हणले ना, बस ना बाबा. थोडे पाय जाऊ राहिले दाबू तो कमाई. पायचा. हा 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 का? हा. हा मी काय लगेच सुरुवात करतो. ठीक आहे इथंच बसून सुरुवात करतो. ए बाबा, हा. ऐक ना. काय? बया ते हातच लय गडबड लागत रे. तिला नको करू सुरुवात बसून. मग या इकडे असा वरती ये. तिकडं वरती येऊ का? हा ती पण चांगलं वाटत नाही ना तिथं वर यायला. काही नाही होत, काही नाही होत. बस तुला आम्ही आमच्या घरातलंच मानितो ना. मालकाचा किती विश्वास आहे. एवढे पैसे तो इकडे ठेवायला देतो. हा? आणि मग बसू इकडं का? बसल्याने काय फरक पडणार आहे? हा इथं बसू. हा, बस बसलो. उठ उठ. उठलं. धर, कप ठेव तिकडे एवढा. लगेच ठेवून आलो. हे इथं ठेवलाय. मग जाताना घेऊन जातो. हा हा राहू दे राहू दे. टावेल पण पडतो माझा सारखाच. आता टावेल सारखं काला घेऊन बसतो. ती पुसायला लागतं ना तिकडं. हा हा मग ती तीनदा कुठं ठेवायचं आणि उचलायचं त्याच्यापेक्षा खांद्यावर राहिलं ते चांगलं. हा बरं मी काय म्हणते हा. गंग्या, बाबा तुला सांगते, आज ना माय पाय दाबून दे, हात दाबून दे, ते डोकं दाबून दे, लय दुख राहिलं बाबा. हात पाय डोकं दुखायला लागलं का? हा हे आता चहा प्यायला डोकं नाही राहिलं का? नाही ना, आता इतक्यात कस का राहील लगेच. हा ती पण पेलं थोड्या वेळाला राहिलं. हा हा हे पाय दाबून देतो आम्ही. हा हा बाबा, बरं म्हणजे काय विचारायचं, हा. तो हात म्हणजे नुसता कापूस. हा का? हा आणि तू असा काय नुसता साडीवरून वरच्यावर दाबू राहिला. मग काय करू? थोडा असं कर ना पाय. हे असं का? हे असं चांगलं वाटत नाही ना. हा असं चांगलं वाटत नाही ना. आणि त्याच्यात काही एवढं चांगलं वाटायचं. ते का मी कुठं तुला काय म्हणू राहिले, नुसता एकच पाय दाबू राहिला का? हा बी दाब ना. हा एक दाबतो. हा बस का? हा बस बस. हा दाब. बाबा. चांगलं वाटतं ना? थोडा वरती वरती या अजून. हा, वरती. हा इथं बस का? ते अरे गंग्या, हा. थोडा असं कर ना. कसं? हे असं थोडा ये ना वरती. हे असं? हा ती मालकीन बाई हा तुम्ही लयच वर घ्यायला लागले, ती बरं वाटत नाही ना. मालकीन बाई हा ते तुमचं आहे ना हा उघडं दिसायला लागलं ना. काय? हे पाय हा पाय उघडा दिसले काय झालं तेव्हा? बाळ इथपर्यंत चट्या घालते, मी घालते का कधी? नाही तसं घालू नका तुम्ही. हा मग तुम्ही तसं घालू नका. मालक मग कसं म्हणाल? हा मालक म्हणाल असली कसली मालकी नाही बाबा. मला किती डेंजर आहे माहिती ना. मग नुसता गाऊन घालते रात्रीचे, तरी मला मरणाचा शिव्या देतो झोपल्या. हा. मला म्हणतो तुला लाज वाटती का? काय गाऊन घालती, काय तरा करती, बाई माणसाने कसं साडीत राहावा, कसं भरेल दिसत हा, मग. असं म्हणतो. हे इथपर्यंत बस ना. थोडासा अजून दाब ना. हे मालकीन बाई हा ते तुम्ही लयच वर करायला लागलो. अरे कुठं वरती? या साडीवरून तुझा हात सटकू राहिला ना, म्हणून थोडा असं करू राहिले. दाबा नाही पण याच्यावर घेऊ नका, मी इथपर्यंत दाबतो. हा याच्यावर नको की घेऊ. हा
ती कसं चांगलं वाटत नाही ना मालकीनबाई. हा का हा बरं बरं हा. मी दाबून देतो. हा हा, पण याच्यावर घेऊ नका बरं का. बरं बरं हा ते थोडं आता मस्त हात दाब बाबा. हात दाबू का? हा द्या इकडं हात. हा, हात इकडे द्या. यो हात पाहिजे ना इथं खांद्या ठेवा माझ्या. मी लांबनं दाबतो असं. हा हा का हा असं दाबून देतो. एवढं लांबून काल दाबीत होता हा? हं? ती कसं आहे चांगला नाही मालकीनबाई तुमच्या अंगाला असं हात लावायचं म्हणलं ना ते बेकार वाटतं. आज कसं आहे तुम्हाला हात लावलं ना हा की नुसता काटा येतो मला. नाही नाही हा असं परक्या बाईच्या अंगाला कधी हात लावलाच नाही हा का की पहिले तर तुम्हाला हात लावला पण अंगात नुसता काटाच यायला लागला बघा. ये ना अंगात असं काटाच यायला लागला बघा. काटा यायला लागला बघा अंगात. तुम्हाला इथं हात लावला पण माझ्या अंगात असं असं काटा यायला लागला. हा का बया कुठं आला इकडे सगळीकडे तुम्ही काय करताय? ते काटा पाहू राहिले ना नाही काट ते राहू द्या मालकीनबाई. हा का तुम्ही आहेत ना खालो. हा, हा. ते गंग्या थोडं ऐगो काय काय झालं? ते पाठीत चमक निघली थोडी दाब बाबा कुठं इथं का? हा दाब नेमकं तर आता चमकले का? हा इथं मालक पण घरी नाही आणि चमकली तुमची पाटान. मी हळूच दाबून देतो. हा हा दाब दाब जोर जोरात दाब तू काही फरक नाही पडत आय 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 आह, मालकीनबाई आह, तुमच्या पाटांनीला हात लावला हा पण इकडं माझी पाटण कशी व्हायला लागली हो. लय भारी वाटतं बाबा लय मस्त वाटू राहिलं तुम्हाला मस्त वाटतंय हा पण इकडं कसंचे कसं होतंय. कसं होतंय तुला काय काय आता मालकीनबाई तुम्ही काय करताय? हा? अयो 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 मालकीनबाई तुम्ही काय करताय मालकीनबाई? अरे इकडं पाय ना आय 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 मालकीनबाई अयो गंग्या अहो. लय राजबिंडा दिसतो बाबा तू अयो. असा सरक ना हा? एकाच जागी रोंडा सारखा उभा राहिला नाही तुझी बायको बरी आहे का घरी बरी आहे ती. हा का बरी आहे. ते काय मालकानं मला 4 महिने झालं पाठवलं नाही ना. आता आय आय कसं व्हायला लागलं. हा का तुम्ही आज असं का करायला लागलाय? की बाई तुम्ही माझा हात सोडा बरं. ती मला आहे ना ती बायकोची आठवण यायला लागली. मग तुम्ही मला हात धरायला लागला ना मला बायकोची आठवण यायला लागली. हा का हा. ते आली का आठवण बायकोची मी घरी जाऊन येऊ का? हा घरी जाऊन म्हणजे तू लगेच घरी चालला का आता हा येतो ना जाऊन. तुझा हात खूप छान आहे बाबा मालकीनबाई हात असं वाटून राहिलं ना नुसतं अशी चोळीतच राहावा नका तुम्ही सोडू नका हो. तुम्ही काय करताय? मला ना आता मूड यायला लागला बरं का. हा. मला मूड आल्यावर कसं होईल मालकीनबाई हा मला ना आता मूड आलाय बरं का. आणि एकदा काय माझं उभं राहिलं ना हा तर मला दमच नाही निघत बरं का. मग हा का हा. मग ते राहिलं का उभं मग म्हणजे तू राहिला का उभा मी काही आता उभाच राहिलो बघा. हा का हा. आता मला दमच नाही निघायचं. हा का हा मालकीनबाई बरं वाटतंय हो. काय मालकीनबाई हा तुम्ही एकच नंबर आहे हो. एवढी मी कधी हिंमत केली नव्हती पण आज आहे ना हिंमत झाली हो माझी. हा ना ती पण तुमच्यामुळे हिंमत झाली. बरं मी काय म्हणते काय आता लय कस तरी होतंय का मग काय आता राहावं ना तू मालकीनबाई. हा का मालकीनबाई हा सॉरी बरं का. हा तुम्हाला इथं हात लावला ना हा ती बाहुल्याच्या बरात हात लावला. हा मी आहे ना आता हा असं घरी जाऊन येतो. हा. माझ्या बायकोला भेटून येतो मी. असं म्हणतो का हा. मी काय म्हणते हा. जाशील 2 मिनिटं बस खाली आता बसायला कसं आहे माहितीये का बसायची कंडिशनच राहिली नाही हो. हा आता पहिल्या पाठदिशीनं बायकोकडे गेलं पाहिजे. हा का हा ना अरे पण थोडं जाशील ना बस ना तुला एक काम आहे तो अशी आता काय काम काढलं. नाही असं आहे हा. गेला का तो मूड आता थोडा आता काम सांगितल्यामुळे मूड गेला ना मालकीनबाई. हा का हा ना. अरे गंग्या मी तुला असं म्हणत होते हा. मालकाने तुला 50,000 रुपये दिले हा. एवढे पैसे तू तुझ्या आईला देणार हा हा दवाखान्यात मग असं कर ना त्याच्यातले 30,000 मला दे आणि 20 तुझ्या आईला दवाखान्यासाठी मी कुठं नाही म्हणते.
30,000 तुम्हाला देऊ? हा नाही 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 मालकीनबाई, हा मी मालकाचा आहे ना असा विश्वासघात नाही करणार. हा का हा मालकाचा विश्वासघात नाही करणार तू? नाही. मालकिनीचा केला चालेल. मालकीनीचा कुठे विश्वासघात केलाय मी? काय सांगितलं ते काम मी करतोय. मी काय विश्वासघात केलाय? काय केला? हा अरे ते जसं तुझा मालक आहे हा. ना तशी मी पण मालकीण आहे ना. हा, आहे मला ना. तेवढा दर्जा दिला पाहिजे ना तू. हा, मग? तुझा का पैसे मागू राहिले कधीचे तू नाही नाही म्हणून राहिला स्वतःला काय समजून राहिला रे वांग्या? मालकीनबाई, हा? ती मालकानं मला आहे ना माझ्या आईला द्यायला लावलेत. सारखं आईचं भूषण मिळून राहिला काय? तुझी आई काय मरणार आहे का तिकडे पैसे नाही नेले तर? असं म्हणू नका बरं का. हा? मी ना मालकाला सांगितलं माहिती. ऐ, हा. एवढा चुरचुर बोलायला लागला का तू? वर माझं नाव मालकाला सांगू राहिला का तू? सांगू का मालकाला? हा? सांगू का फोन करून का? फोन करून सांगतो. हा. सांग ना तू कसा फोन करीतो? तुझ्याकडे बघते ना मी. तुम्ही काय माझ्याकडे बघणार आहे मालकीनबाई? हा हा कुशल म्हणतात तुझ्याकडे बघते. काय मी केलंय तेव्हा माझ्याकडे बघायला? पाय दाब म्हणलं दाबून दिलं, डोकं दाब म्हणलं दाबून दिलं, हात दाब म्हणलं दाबून दिलं. कुठं कमी पडलं मी? हा हा. दाबून दिलं तर काय उपकार केला का? तू काही फुकट दाबून राहिला का? चना चना नोटा घेतो तू ती आमच्याकडून. माझं काम नाही. तुमचा हातपाय दाबून घ्यायचं. हा. ती मालकाचं एक ठीक आहे, मालकाचा हातपाय दाबून नाही, मी अंग दाबून देईन. हा. पण तुमचा काय समज आहे का हातपाय दाबून द्यायचा? तरी पण मी दाबून दिलं का? बाय माणूस आहे तुम्ही, तरी तुमच्या अंगाला मी हात लावून दाबून दिलं. हा दिलं ना? हा, तुला वड वाटले ना मग? हा? कशाला गोळ वाटलं? हा, काय तुमच्यामुळे मला किती त्रास झाला. हा? मग लय मोठा त्रास झाला मला तुमच्यामुळे हा. ना. लय त्रास झाला. हा? मग तुम्हाला काय माहिती आहे? हा? मला सगळं तुमच्यामुळे त्रास झाला ना. पण ए बाय, गणग्या, मी काय सांगते तुला आई? हा. तू मला शिस्तीत ते पैसे देणार आहे का नाही? नाही नाही, मी काय पैसे देणार नाही, काय नाही. मी आहे ना हा. आता चाललो, ती भांडी पडलेली घसून घेतो ए, आणि माझा मी जातो. गणग्या. हा हे काय मला हे माझा कप तू ठेवून देतो. ए बाबा, अरे इकडे ये रे गंग्या. तुम्ही मालकी काय करू नका बरं का मला. उठ तू वर चढ चढ वर. तुला एक सांगायचे बस. आई, हा? ही ठेव दे मला. लगेच तुरु 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 लगेच निघतो. मग काम पडलेत माझी, मला काम नका करायला. 2 मिनिटं थांब, तुला एक सांगायचंय. हं. ये बाय गंगाराम, काय इडच बसून राह. तुला एक दाखवायचंय. तू पैसे मला देत नाही ना? अरे, पैसे पैसे नाही देणार मी. हा नाही देणार? हातबीत करून बोलून राहिला का मालकीणीला? काय संबंध आहे पैसे द्यायचा? अरे संबंधाच्या बाता करून राहिला तू. हा मग आमच्या मालकाने घरात. मला पैसे दिले, तुम्हाला का देऊ मी? अरे तू जातो मालक आणि तू सारखा मालक 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 करून राहिला. तू मालक झाला काय आता? हा मी नाही मालक, मग? मालकच आहे, मालक आहे. तू जाता ना, तू जाता मी माझच मोडी ते बाबा. काय करताय तुम्ही? हा करते म्हणजे अजून करायचंय. काय? काहीच केलं नाही मी अजून. आगे आगे देखो होत आहे क्या? हा काय आगे देखो होताय काय? हा हा. खायचंय का तुला? काय खायचंय काय? का तुला? नाही मी बियत नाही. बियत नाही, मालकाला सगळं सांगत तुमचं. मग मी तुम्ही आज अशा काय करू राहिले? हा हा काय कमरला साडीचा पदर खवलाय, मला हात दाबायला होताय, पाय दाबायला होताय. थांब थांब, हा. तुला दाखविते माझा इंगा. थांब. काय इंगा दाखवत जा जा, इंगा दाखवायचं दाखवा. ती मालकाला सांगा, मला नका सांगू. मी काय येतोय का तुम्हाला? हा 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 काय समज आहे माझा बियाचा? तू काय फोन दाखव? लावताय का? लावा लावा फोन. फोन लावा. लावते ना. द्या, मी सांगतो मालकाला. मी लावू का फोन? कशाला फोन लावतो तू? मग फोन आणला तुम्ही? फोन आणला, तुला दाखविते ना आता फोन मध्ये काय हा, आहे. लावा ना फोन. मग कुणाला लावायचा फोन लावा. लाव. मी अशी कमजोर नाही तुझ्या सारखी फोन लावायला. तू थांब आता. हे पाहिलं का? मालकीन बाई, हो मालकीन बाई, हा ही काय? माझ्या कशाला सरकू राहिला? पुढंच बस. नाही बर. ही काय केलं तुम्ही? हे काय म्हणजे तुला काय दिसू राहिलं? तुम्ही ती व्हिडिओ काढून घेतला का? हा असले व्हिडिओ काढतात का? मग कसले व्हिडिओ काढित्या? हा कसले व्हिडिओ काढित्या? मालकीन बाई, मी तर प्रेमाने तुझा हातपाय दाबत होतो. हा प्रेमाने हातपाय दाबीत होता. हा हातपाय दाबीत होता. माझी साडीवर केली धडा धडा व्हिडिओ मध्ये आलं. माझं मी कंबर कवा काय- केली? माझं कंबर काय दाबी, माझा मुक्का काय घेतला, गाल काय मी चोळले. गवा मग काय घेतलाय मालकीन बाई तुमचा? मला मला लय मूड आला. असा काय हात फिरवला, असा काय हात फिरवला. हे दिसत नाही का? तू हे काय फुटले का आता? हे पाय ना तू. हा? दिसलं ना? दिसलं ना? दिसलं. हा आता मग हा व्हिडिओ मी काय करणार आहे माहिती का? काय? हा व्हिडिओ तर मालकाला पाठवणार आहे. ते आता ऑफिस मध्ये असतील आणि त्यांना म्हणाल बघ तुमचा विश्वास आहे ना त्या गंग्यावर, त्या वांग्यावर,
बाई तो कसा चाळे करतो माझ्यासोबत असं मालकाला सांगते. आणि मग बाई मालकाने व्हिडिओ पाहिला रे पाहिला का तुझा घरी येऊन असा कुच्चा मोडील असा कुच्चा मोडील. अगं तुला जेवढा मूड येईल ना तेवढा मूड तो खलास करून टाकील तो. मालकीनबाई तुम्ही बरोबर शाळा केली बरं का माझ्या. तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे. आणि हा व्हिडिओ आहे ना मालकाला नका पाठवू. त्यांचा लय विश्वास आहे माझ्यावर. मी आहे ना तुमच्या पाया पडतो. माय पाया पडायला मी कधी येऊ नाहीये का माय पाय नाही सुजले. तुला लाज वाटते का असं करायला? मी काय केलंय का मालकीनबाई हा तुम्ही साडी वर करत होता तर मीच म्हणत होतो खाली करा खाली करा. हा तूच वर करीत होता वर 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 चालला होता पाय दाबीत. मी का नाही नाही मालकीनबाई ऐका ना मालकीनबाई ऐका ना नका ना पाठवू नका ना पाठवू. मी पाया पडतो तुमच्या. खरंच पाठवू नका. तुम्ही नका पाठवू. माझ्यावर विश्वास आहे मालकाचा. नका पाठवू. गंग्या तू कुणी गेलं का काय? हा एवढे गळे काढून राहिला तू. अरे काय नाटक करू राहिला? काही केलं मालकाला पाठवतो नाटक करू राहिला का? मालकाला नका पाठवू. नको का? बरं बरं या बा मालकाला पाठवित नाही. या बा फोन ठेवून दिला बाबा. ठेवला ना. हा माझा गरीब परपंच आहे. मालकाने मला कामावर काढलं तर मग मी कुठं काम करणार कुठं खाणार. हा आता कसा लाखात एक शब्द बोलला. आता मी तुला आहे ना गंग्या तुला आहे ना आता मी काय सांगते ऐक तू. मालकाचा तुझ्यावर विश्वास आहे. तू आमच्या घरी पोट भरितो. तू असा एकदम झाटू आहे झाटू. असा 1.5 दमडीचा नोकर आहे. बरोबर आहे. हाय का तुझ्याकडं आराभर जमीन आहे का? खंडभर घर आहे का? तुला काय आहे का? भिकार चोट तू इड पोट भरितो. आणि माझ्या नवऱ्याकडून 50,000 घेतले खिशात घातले आणि मी तुझ्याकडे पैसे मागते तर मला देत नाही. म्हणजे तू माझी मालकिनीची किंमत करतो का? मालकीनबाई ती आहे ना आईसाठी पैसे दिले होतो. तुझी आई तिकडं खड्डा खांदी शिबिनी आणि त्याच्यात तिला गाड आणि वरून माती लुटून दे. मा काय वापस तोटा जाणार आहे का नाही? बरोबर आहे ना? तू एक झाटू नोकर आणि तू मला तुझा नोकराचा रुबाब दाखवितो. हा मग मी तो व्हिडिओ काढलाय ना आता तो मालकाला पाठवी. नाही पाठवू नका. नको ना. मग आता तू नाहीच म्हणून राहिला ना तर मी नाही पाठवणार. नका पाठवू. पण त्याच्या बदल्यात तू मला काय देशील? काय देऊ मालकीनबाई काय देऊ? माझ्याकडे काहीच नाही. मी तुमच्याकडे तर पोट भरतोय ना. माझ्याकडे कुठं काय आहे? तेच मला तुला सांगायचंय. तुझ्याकडे खूप सारं काही आहे. काय आता तू काय कर माहितीये का? ते 50,000 तुला मालकाने दिले ना त्याच्यातले 30,000 मी तुला मागा बोलले ना ते मला दे आणि 20 तुझ्या आईला पोरायला नाही. हा दवाखान्यात बर का? 30,000 देऊ का? हा तो नाही दिले तर या बा पाठवू का? नाही मालकीन देतो ना थांबा ना. पाठवू का? नाही देतो ना. देतो का? दे मग. काय 30,000 आहे ना लगेच देतो. काय करायचं आता? हे 30,000 घे. बया गंग्या गप गप डोळे पुस नको रडू. आवन तुला कामावर नाही काढणार मी. जाऊ दे एवढं डिलेट मारा ना. आता पैसे दिले ना हे डिलेट मारा ना. बरं या बा आणि तो समोर डिलीट मारते. मारला का डिलीट? पाय बरं आता हाय का कोणता व्हिडिओ? गेले ना सगळे व्हिडिओ. या बा हाय का? गेले ना. आता खुश झाला का तू? आता खुश. मग अजून एक आता काय कर हे पैसे मालकाला सांगायचं नाही का म्या मालकीनबाईला 30,000 रुपये दिले. मालकाला काय सांगायचं? काय सांगायचं? सगळे पैसे आईच्या दवाखान्यासाठी 50,000 खर्च केले. मालकीने मला पाय दाबायला
दाबायला सांगितले, हात दाबायला सांगितले, तिला पैसे नाही दिले. ह्या कानाचे त्या कानाला जर कधी काळी बी खबर लागली तर तुझा मी बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही बाबा. तुला असं उचलून धरीन, नाही असं फेकून देईल. नाही मी सांगत नाही कुणाला. हा, कुणाला नाही सांगत. जरी ना काम सोडून गेला तरी कधी मालकाला बोलायचं नाही. नाही. आलं का लक्षात? हा. नाही तर तू जिड कामाला जाशील ना, तिड येऊन तू या अशा तांगड्या धरील. नाही ना मालकीनबाई, मालकीनबाई आणि नाही तुला नाही. असं अयो. फेकून देईल. नाही नाही. आलं का हा. लक्षात? तुला माहिती ना तुझी मालकीन किती डेंजर आहे. हा. हा, हा. याच्यातलं काहीच बोलायचं नाही मालकाला. काय नाही. समजलं ना? हा. आणि जाय कामाला लाग. हा. करतो का? हा, वा रे वा. गेला का गांग्या? बया, कस या वांग्याला म्या कस त्याच्या भोवती बितावलं. कसा व्हिडिओ काढून घेतला, म्हणले पाठवू का मालकाला, पाठवू का, लगेच पैसे काढून दिले. नाही तर आधी तर देतच नव्हता. बरं झालं बाई, आता मस्त 30,000 रुपये भेटले. आता मस्त जाते मामातारीन त्यांना याच्यातले 10,000 रुपये देईल आणि उरलेले 20,000 मला काही काही घेते. मालक मला थोडेसे पैसे द्या म्हणले का देतच नाही. कसं याला ब्लॅकमेल केलं आणि कसे पैसे काढून घेतले. गेला आता. आणि जर त्याने आता सांगितलं ना, त्याला माहिती मग मालकीन आपली किती खराब आहे. हा गंग्या, मला थोडा चहा ठेव बर का, आता तोंडाला लई कोरड पडली. हा ठेवतो. हा, आणि तवर मी झोपू का मग? झोपा. हा, आणि कोरा चहा नको ठेव बर का आता. नाही दुधाचा देतो आता. हा, बरं बरं. आणि त्यावर मी झोपते बर का. झोपा. हा.